नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी रोहित बगेकर माय करियर अकॅडमी आणि स्वयं सामाजिक संस्थेतर्फे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। बघा, आज आपण इथे अंकगणित ह्या विषयावरती बोलणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 100 पैकी जे 25 मार्काचं गणित असते ते आपण किती वेळेमध्ये आणि कसं सोडवायचं याच्यावरती आपण बघूया। लक्ष द्या। आता गणित म्हटलं की आधी राहणार समजा गणित किती मार्क्स 25 मार्क। त्याच्यानंतर बुद्धिमत्ता किती 25 मार्क। मराठी 25 मार्क। मग येते मग GS आणि करंट अफेअर किती 25 मार्क। बघा लक्ष द्या, 100 मार्क असतात टोटल किती 100 मार्क टोटल किती असतात 100 मार्क। टोटल 100 मार्काचा पेपर असतो। त्याच्यामध्ये 25 25 25 25 असे 4 सेक्शन असतात। त्याच्यामध्ये पण आपल्याला टाइम असतो किती इथे टाइम असतो 90 मिनिटे। किती 90 मिनिटे एवढा आपल्याला टाइम असतो। पण हा पेपर जो 100 मार्काचा पेपर असतो त्याच्यामध्ये आपल्याला 90 मिनिटं टाइम असतो। तर हा सोडवत असताना आपल्याला गणिताला किती वेळ द्यायचा, बुद्धिमत्तेला किती वेळ द्यायचा, मराठीला किती वेळ द्यायचा, जनरल स्टडी आणि करंट अफेअरला किती वेळ द्यायचा हे पण आपल्याला थोडंसं बघावं लागेल। असं करता करता आपण गणितावरती येऊया आणि त्याच्यावरती प्रश्न कसे येतात, कसे सोडवायचे आपण ते बघूया। लक्ष द्या, टाइम टेबल हा नोट करा। तुम्ही जेव्हाही कधी ऑनलाईन पेपर देता किंवा ऑफलाईन पेपर देता तेव्हा तुम्ही हा जो एक 100 मार्काचा पेपर आहे आपण कसा सोडवला पाहिजे, किती वेळेमध्ये कोणतं टॉपिक झालं पाहिजे ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या। बघा, जर समजा सेक्शन वाईज जर प्रश्न आले, जर समजा आता ऑनलाईन पेपर होणार आहे, आतापर्यंत ऑफलाईन पेपर होत होते त्याच्यामध्ये जे प्रश्न होते 100 हे डायनॅमिक होते। म्हणजे पुढे मागे गणित, नंतर बुद्धिमत्ता, नंतर GS असं काही पण विचारलं जात होतं। पण आता जर समजा ऑनलाईन पेपर झाला तर त्याच्यामध्ये सेक्शन वाईज आपल्याला प्रश्न राहू शकते। अशा वेळेस जर समजा गणिताचे 25, बुद्धिमत्तेचे 25 आणि मराठीचे 25 आणि असे प्रश्न विचारले तर तिथे आपण कसे सोडवायचे तर बघूया। लक्ष द्या, त्याच्यामध्ये बघा GS म्हणजेच काय, जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर ह्याच्यावरती 25 मार्क असतात आणि याला आपण किती मिनिटात सोडवायला पाहिजे 10 मिनिट। किती 10 मिनिट। कारण GSचं असं असते की तुम्ही जे वाचलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही ठाम असता। एकदा तुम्ही तो प्रश्न वाचला की त्याचं उत्तर काय आहे त्याचा विचार करायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही। जरी विचार केला तरी 10 मिनिटांमध्ये तुम्ही 25 प्रश्न सॉल्व करू शकतात आणि केलेच पाहिजे। पुढे बघा, नंतर बघा रिझनिंग, बुद्धिमत्तेसाठी आपण किती मार्क आहे 25 मार्क आहे। याला आपण किती वेळ द्यायचा तर बुद्धिमत्तेला मित्र हो इथे द्यायचे 35 मिनिटं। किती 35 मिनिटं। हा मी टायमिंग काढलेला आहे की अशा प्रकारे जर तुम्ही सोडवलं तर तुमचा पेपर व्यवस्थितरित्या जाऊ शकतो। तर पुढे बघा, नंतर बघा मॅथ्स, गणिताला आपल्याला द्यायचे आहे 30 मिनिटं। किती 30 मिनिटं। गणित आपलं जे आहे मित्र हो ते 30 मिनिटात झालं पाहिजे। नंतर आहे मराठीला द्यायचे आपल्याला 15 मिनिट। 15 मिनिटं। तुम्ही 25 प्रश्न 15 मिनिटाच्या आतमध्ये वाचून सॉल्व करू शकता। इथे GSचे जे प्रश्न आहेत 10 मिनिटामध्ये तुम्ही ते 25 प्रश्न वाचून सॉल्व करू शकता। पण तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये जे 25 प्रश्न आहे नुसतं वाचून सॉल्व नाही होणार, तर त्या तुम्हाला सॉल्व करावं लागणार आहे। तर गणितापेक्षा बुद्धिमत्तेला थोडं जर ज्यांना सोपी आहे ते बुद्धिमत्ता व्यवस्थितपणे 35च्या आतमध्ये पण सॉल्व करू शकतात, 35 मिनिटाच्या आतमध्ये। पण जे गणित आहे गणिताला पण बऱ्याच लोकांना ज्यांना सवय नसते गणित आपण सोडून नाही बघत किंवा प्रॅक्टिस नाही करत तर 30 मिनिटाच्या वरती लागू शकते। तर प्रयत्न करायचा की गणित हा जो आहे 30 मिनिटाच्या आतमध्ये आपलं पूर्ण गणित 25 मार्काचं संपलं पाहिजे। क्लिअर आहे। हा टाइम टेबल लिहून घ्या। बघा मित्र हो, आपल्याकडे आहे 90 मिनिटं। 90 मिनिटं म्हणजेच किती 1.5 तास पूर्ण पेपरला 100 मार्काच्या पेपरसाठी आपल्याला आहे 90 मिनिटं। आज आपण गणिताविषयी आपण बोलूया। मी तुम्हाला टाइम टेबल टोटल सांगितलं आहे। जर तुम्ही ऑनलाईन पेपर देत असाल तर आपण
तो तसा त्या टाईमनुसार आपण सॉल्व केला पाहिजे, त्याचा प्रयत्न करा. नाहीतर असं होईल मला गणित हा विषय आवडतो किंवा मला रिझनिंग हा विषय म्हणजे बुद्धिमत्ता हा विषय आवडतो म्हणून आपण नुसतं बुद्धिमत्ताच सॉल्व करून राहिलो आणि बाकीचा पूर्ण पेपर राहून गेला. बघा आपण शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना युनिव्हर्सिटीला असताना आपल्याकडे प्रश्नपत्रिका येत होती, आपण त्याच्यामध्ये जे प्रश्न राहत होते त्या प्रश्न सॉल्व करताना आपल्याला जे सुरुवातीला जे आवडते प्रश्न होते आपण त्याचे उत्तर खूप मोठे लिहित होतो आणि त्याच्यानंतर जसंच मग आपल्या लक्षात आलं टाईम तर संपून राहिला, मग आपण टाईम संपत असताना आखरी आपले खूपसे बरेच प्रश्न वाचत होते आणि आपण त्याचे उत्तर अर्ध्या पानाचे 2-2 ओळी 3-3 ओळीचे लिहून आपण सॉल्व करत होतो. तर अशी चूक इथे होऊ नको द्या. इथे प्रत्येक विषयाला एक आपला टाईम देऊन ठेवा आणि त्या टाईम पिरियडमध्ये तुमचा तो प्रश्नपत्रिका ते टॉपिक सॉल्व झालं पाहिजे याचा प्रयत्न करा. बघा आपल्याला गणितासाठी 25 मार्क आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 30 मिनिटामध्ये हे गणित सॉल्व करायचे आहे, हे गणित पूर्ण सॉल्व करायचे आहे. बघा लक्ष द्या, आता 25 मार्क्सचे आहे म्हणजे 25 गणित आहे. 25 जे गणित आहे तर 25चे 25 गणितं काही एकदम सगळेच सोपी नाही राहणार किंवा सगळेच कठीण नाही राहणार. तर बघा त्याच्यापैकी असे राहणार आहे 15 जे आहे 15 जे काय राहणार आहे सोपी, 15 गणितं जे आहे ते खूपच सोपी राहणार आहे. त्याच्यानंतरचे जे 5 आहे त्याच्यानंतर जे 5 आहे ते काय राहणार आहे थोडेसे मॉडरेट राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्यानंतर थोडेसे 5 जे गणित आहे थोडंसं अजून अभ्यास लागेल, थोडंसं अजून मॉडरेट राहतील म्हणजे लेवल थोडी वाढेल आणि त्याच्यानंतर जे 5 गणित आहे ते थोडेसे हार्ड राहू शकतात. ठीक आहे, तर 15 मार्काचे जे गणित आहे ते सलग 15 मार्काचे देणार नाही ते. ठीक आहे, तर 15 मार्काचे सरळ ते देणार नाही तर ते मिक्स करतात गणित त्याच्यामध्ये. तर आपण कसं होते आपण बघा लक्ष द्या, 1 नंबर 2 नंबर 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असे 25 पर्यंत लिहूनच घेतो. 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. समजा हे 25 गणित आपल्याला परीक्षेमध्ये आले तर हे जे 25 गणित आहे जे 15 सोपी गणित आहे सरळ 15 पर्यंत हे देणार नाही तर हे कुठेतरी मिक्स करणार. आपण काय करतो परीक्षेमध्ये तुम्ही जेव्हा ऑफलाईन पेपर बघता किंवा ऑनलाईन देता तर टाईम लावून पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवण्यापेक्षा गणिताला किती वेळ द्यायचा, बुद्धिमत्तेला किती वेळ द्यायचा हे थोडंसं जो टाईम टेबल दिला त्याचा तो फॉलो करून बघा. मग ज्याला जसं सोपी झालं त्यांनी तसा तो चेंज करू शकता. बघा लक्ष द्या, आता जे गणित आहे 25 मार्क्सचं आपल्याला 30 मिनिटामध्ये सॉल्व करायचं आहे तर होऊ शकते पहिला प्रश्नच तुम्हाला खूप कठीण आला म्हणजे हार्ड आला थोडासा, तर तुम्ही त्या प्रश्नाला थोडासा वेळ द्या आणि पुन्हा 1 मिनिटं गेला 2 मिनिटं गेला पण ते तुम्हाला जमणार नाही. मग तुम्ही म्हणा याच्याकडे जाण, कारण ह्यानी तुमचं डोकं खराब केल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की सगळा अख्खा पेपरच कठीण आहे. क्लिअर आहे, तर तसं होत नाही. 25 प्रश्नामध्ये 5 प्रश्न थोडेसे तुम्हाला घुमवणारे राहणार आहे तर त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करायचं. पहिल्या 15-20 सेकंदामध्ये किंवा 1 मिनिटामध्ये तुम्हाला माहीत पडून जाते की हा जो गणित आहे ते तुम्हाला इझिली येणार आहे की नाही. बघा 25 मार्क आहे आणि 30 मिनिटात सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. 25 मार्काहून 1 तासपर्यंत सॉल्व नाही करत बसायचं, कारण बाकीचे पण रिझनिंग आहे, रिझनिंगला वेळ लागतो म्हणजे बुद्धिमत्तेला. तर आपण जो टायमिंग दिला आहे प्रयत्न करायचा की हा 30 मिनिटातच झाला पाहिजे. 30 मिनिटं म्हणजे ॲव्हरेजली जर थोडा बघितला तर 1 मिनिटामध्ये किंवा 1-1.25 मिनिटामध्ये एक क्वेश्चन सॉल्व झाला पाहिजे. तर तशी आपल्याला स्पीड डेव्हलप करावं लागेल. बघा पहिला थोडा कठीण आला, दुसरा थोडासा मॉडरेट आला, पण याच्यामुळे हा थोडासा मॉडरेट असल्यामुळे म्हणजे थोडासा याच्यापेक्षा थोडा हलका असल्यामुळे तुम्हाला इथे थोडं सोपी जायला लागलं, पण इथे वेळ गेला. मग तुम्हाला 3 नंबरचा आला तुम्ही सॉल्व केला, 4 नंबर आला, 5ला कठीण झालं पुन्हा सॉल्व नाही केला. पुढे बघा हे सोडवत असताना आपण बघायचं गणित पहिल्या 1-2-3 म्हणजे पहिल्या 15-20 सेकंदात लक्षात येते आपल्याला हे जमणार आहे की नाही. जर तुम्हाला असं वाटत आहे तुम्ही 5 पर्यंत आले, हा जमलाच नाही पाहता क्षणी, याला आपण तुम्ही क्रॉस केलं म्हणजे सोडवलाच नाही. 6 नंबर आहे, 6 नंबरवरती आले समजा, तर आता हा प्रश्न सॉल्व करत असताना तुम्हाला असं झालं की हा सोपी आहे, पटकन सॉल्व केला. 8 नंबर सॉल्व केला, परत 7 केला, मग 8 नाही जमला, परत 9 नंबरवरती जेव्हा येतो आपण 9 नंबरवरती असं होते की एखादा खूपच सोपी क्वेश्चन असते की मी याच्या आधी तर खूप सॉल्व केले आहे. म्हणजे 9 नंबरचा जो समजा असा कोणता प्रश्न आला की आपल्याला असं वाटते की आपण याच्या आधी तर खूप सॉल्व केले आहे, म्हणजे आपल्याला हा जमूच शकते आणि इथे का बरं जमून नाही राहिला. तर आपण तिथे बघा परीक्षेमध्ये आपण जो टाईम मॅनेजमेंट आहे, टाईम मॅनेजमेंट जो करतो सोबत आपल्याला इगो मॅनेजमेंट पण करावं लागतं. कसं असते आपल्याला असं वाटतं की अरे मी तर इतक्यांदा हा प्रश्न सॉल्व केला आहे, मला आता जमून का नाही राहिला.
ठीक आहे, किंवा जमत का बरं नाही, तुमचा तो सोडवताना 1 मिनिट गेला, अरे काही नाही जमलं, परत तुम्ही दुसरा मिनिट गेला, परत तिसरा मिनिट गेला, चौथा मिनिट, असे करता करता 5-6 मिनिटं गेले तुमचे एकाच प्रश्नावरती. कोणत्या, समजा हा 9 नंबरच्या प्रश्नावरती तुमचे 5 मिनिटं गेले. किती? 5 मिनिटं. इथे काय झालं, तुमचा इगो हर्ट झाला की तुम्ही म्हटलं अरे यार मला असा कसा येत नाही ना, आल्याशिवाय राहत नाही. तिथे टाईम मॅनेजमेंटसोबत इगो मॅनेजमेंट पण करायचं बघा. कारण तुम्ही जर इथे ह्या प्रश्नावरती अडकले तर त्या अडकल्यामुळे काय झालं, तुमचे एक तर 5 मिनिटही गेले, तो प्रश्नही नाही सॉल्व्ह झाला. त्याच्यामुळे बाकीचे जे प्रश्न, जे सोपी प्रश्न होते, इकडे जे सोपी प्रश्न होते 20, 21, 25, 22, 23, 24, 25, 16, 17, 18 हे नंबरचे जे प्रश्न होते ते तुम्ही सोडवू नाही शकणार. कारण सोडवून जरी तर बाकीचे चॅप्टर्स राहून जातील, बाकीचे टॉपिक्स राहून जातील. क्लिअर आहे? तर बघायचं, जिथे तुम्हाला असं वाटलं की नाही हा थोडासा कठीण वाटत आहे, तर सोडवायला त्रास होऊन राहिला, तिथे आपण काय करायचं, त्याला स्किप करून द्यायचा. ठीक आहे? मग जे सोपी वाटते ते प्रश्न आपण पहिले सॉल्व्ह करायचे. असं जरुरी नाही आहे की पहिला सिक्वेन्स वाईजच आपण सॉल्व्ह केले पाहिजे. तुम्ही करा सिक्वेन्सनुसार, पण वाचता आपल्या लक्षात येते की आपल्याला तो जमून राहिला आहे की नाही. जर तुम्हाला वाटत आहे की हा सोपी आहे, पटकन सॉल्व्ह करायचा. जिथे असं वाटतं आहे कॅल्क्युलेशन वाढणार आहे किंवा डोकं खूप लागणार आहे आणि वेळ जाणार आहे, तर त्याला नेक्स्ट करायचा. म्हणजे नंतर बघता येते तुम्हाला की कोणतं सॉल्व्ह करायचं आहे. जे सोपी वाटते तसे सॉल्व्ह करून द्यायचे. क्लिअर आहे? नंतर जे आपण सोडले आहे, की जे आपण वाचले नाही किंवा जे सोडवले नाही, त्या प्रश्नाला नंतर जे 30 मिनिटामधून जे मिनटं वाचतील तुमचे, जर समजा तुम्ही 20 मिनिटामध्ये येणारे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले, तर तुम्हाला वाचते परत किती, 10 मिनटं. 10 मिनिटामध्ये तुम्ही जे प्रश्न सोडवले नाही त्याच्यावरती आपण लक्ष देऊ शकतो. क्लिअर आहे? आणि त्याला सॉल्व्ह करू शकतो. तर हे बघा, 25 पैकी 15 तर सोपीच राहणार आहे. सोपी म्हणजे खूपच सोपी राहणार, जे अभ्यास करून राहिले त्यांना. आणि जे अभ्यास करूनच राहिले त्यांना हे 5ही सोपी जाईन. टफ कुठे जाईन, ह्या शेवटच्या 5मध्ये, म्हणजे 25च्या जवळपासचे जे 25मध्ये जे 5 थोडेसे कठीण प्रश्न असतात त्याच्यामध्ये. म्हणजे कठीण नाही आहे, तुम्ही प्रॅक्टिस करत राहाल तर 25चे 25 ही सोपी आहे. आपला तुम्ही जर ऑनलाईन जो कोर्स बनवला आहे आम्ही, त्याच्यामध्ये जर तुम्ही ते पूर्ण चॅप्टर्स बघितले, तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातील आणि ते पूर्णचे पूर्ण 25 मार्क आपल्याला कसे घेता येईल त्या चॅप्टरवरती आपण ते तुम्हाला बघता येईल. क्लिअर आहे? समजून घ्या एवढं. तर बघा मित्रहो, आता आपण गणित सोडवताना गणिताचा अभ्यास करताना आपण सगळे क्लासेस लावले, सगळं केलं, आपण सगळे चॅप्टर्स शिकून घेतले, समजून घेतले, पण आपल्याला तरी पण गणित येताना किंवा कॅल्क्युलेशन करताना त्रास होऊन राहिला. तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे आणि तयारी काय असायला पाहिजे. जेव्हा मी गणित शिकायला सुरुवात केली तेव्हा मला बेचे पण पाढे येत नव्हते, पण मी ते हळूहळू शिकलो आणि नंतर मग आपण येऊ शकतो. तर बघा, गणित शिकत असताना काय महत्त्वाचं आहे ते मी आज तुम्हाला सांगतो आणि तसाच प्रयत्न तुम्ही करायचा आहे. लक्ष द्या, गणित सोडवताना गणिताचा अभ्यास कसा करावा, लक्ष द्या. तुमच्याकडे जर समजा आता तुम्हाला समजा युद्धावरती जायचं आहे, युद्धावर जात असताना तुमच्याकडे तलवारी, भाले, सगळे शस्त्रास्त्र आहे, पण समोरच्याकडे पण आहे, पण तुम्हाला असं वाटेल की आता मी जिंकणार आहे, माझ्याकडे शस्त्र आहे म्हणून, पण आपल्याला ते यूज करता येते का, आपल्याला तलवारबाजी येते का, किंवा आपल्याला भाला चालवता येतो का. ठीक आहे? तर तुमच्याकडे सगळ्या गोष्टी जरी असल्या पण तुम्हाला ते येणं आवश्यक आहे. तसंच गणितामध्ये बघा, आपण जेव्हा पेपर द्यायला जातो आपण सगळे टॉपिक क्लिअर करून जातो, पण तिथे गेल्यावर होते गडबड. बघा, समजा आता इथे आहे 144/12, दुसरं आहे 144/16, इथे आहे 144/18. ह्याच्यापैकी कोणत्या संख्येनी, म्हणजे कोणतं बरोबर आहे, पूर्ण भाग कशाने जाणार. ठीक आहे? म्हणजे ह्या 3 पैकी पूर्ण भाग 144ला कोणत्या संख्येने जाणार, 12ने जाणार, 16ने जाणार की 18ने जाणार. तर बघा, हे केव्हा माहीत पडेल आपल्याला, जर आपल्याला पाठ असेल. बघा, 12 × 12 होतात 144, म्हणजे यानी भाग जातो. मग इथे काय होणार, आपल्याला 16 आपण करू इकडे, की कसे येणार मग 144/16. मग आपल्याला 16चा पाढा पाहिजे. 16चा पाढा असेल तर 16×9 144 होते, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. किंवा नसेल तर लक्ष द्या, काय महत्त्व आहे पाढ्यांचा. 16×9 144 म्हणजे किती झाले, 0. पूर्ण भाग किती गेला, 9ने. इथे किती गेला, 12ने. तसंच बघा, इथे आहे 144. आता 144/18 करायचं आहे, 144/18 करायचं आहे. मग तुम्ही काय करा, पुन्हा 18 144/18. ठीक आहे? मग इथे काय करतो आपण, 144/18. आता 18च्या पाढ्यामध्ये 144 येतो का, तर येतो. किती, 18×8 144. किती, 18×8 144. म्हणजे ह्या तीनही
म्हणजे 12, 16 आणि 18 ह्या तीनही संख्यांनी 144ला भाग जातो, हे आपल्या लक्षात आलं. पण हे काय झालं, इथे आपल्याला पाढे जर पाठ असते तर आपण इथे डायरेक्ट उत्तर काढू शकलो असतो. किती? 12 गुणिले 12 144, 16 9 144, 18 माठी 144. जर आपल्याला पाढे पाठ नसते तर आपल्याला हे गुणाकार भागाकार करावं लागला असतं. मग करावं लागलं असतं इथे कसं, 18 गुणेला आधी मग 7 करून पाहतो, 5 करून पाहतो, मग काहीतरी गुणाकार येते, मग पुन्हा 8 करून पाहतो, मग गुणाकार येते आपला 144. तर असं व्हायला नको. आपण गणिताचा अभ्यास करताना आपल्याला पाढे पाठ असणं खूप आवश्यक आहे. तर बघा, जे तुम्हाला सांगतो थोडंसं ते नोट डाऊन करा. बघा इथे आपल्याला 20 पर्यंत पाढे, 20 पर्यंत पाढे आणि 50 पर्यंत वर्ग म्हणजे स्क्वेअर, ठीक आहे, आणि 20 पर्यंत घन म्हणजेच क्यूब. ह्या तीनही गोष्टी काय करायच्या आहे, रोज लिहायच्या आहे. ह्या तीनही गोष्टी मित्र हो आपल्याला रोज लिहायच्या आहे. जर तुम्ही म्हणाल पाढे मी पाठ करतो, मी आज हा पाढा पाठ केला, तो पाढा पाठ केला आणि मी आपला पुन्हा गणित सॉल्व्ह करतो, तर काय होणार ते तुम्ही विसरू शकता किंवा लक्षात राहिले तर चांगलीच गोष्ट आहे. पण जो रोज लिहिणार त्याच्याकडे आपण पाढ्याकडे बघणार, आपल्याला ते समजणार आहे ह्या संख्येने याला भाग जातो. तुमचं कॅल्क्युलेशन म्हणजे गणित जे आहे मित्र हो, तुम्हाला 60% जे गणित जे आहे, म्हणजे गणित हा विषय तुम्ही 60% फक्त पाढ्यांनी शिकू शकता. म्हणजे कसं, तर तुम्ही कितीही टॉपिक शिकले पण तुम्हाला तिथे जेव्हा भाग देता नाही येणार, तर तुम्ही हे कितीही टॉपिक शिका, काय होणार आहे, तुम्हाला जर समजा हे 25 मार्काचे 25 प्रश्न दिले, तर 25 प्रश्नामध्ये असं होणार आहे की तुम्ही ते पूर्णचे पूर्ण सोडवू शकाल जर तुम्हाला ते टॉपिक क्लिअर असतील तर. पण आपल्याला 30 मिनिटाच्या आतमध्ये सॉल्व्ह करायचे आहे आणि इथे आपल्याला 1-1 मिनिटं 1-1 सेकंद वाचवायचा आहे. तुम्ही बघा, जर आपल्याला इथे माहिती नसतं की हा आता 144 भागेला 18 आणि 18 माठी 144 असतो, हे माहीत असतं तर आपला सेकंद वाचला म्हणजे वेळच वाचला. जर माहिती नसतं तर आपण काय केलं असतं मित्र हो, 144 मग भागेला 18 म्हणजे 18ला कितीने गुणा लागेल की 144 येईन, मग आपण करू 5, 18 पंचे 90 किंवा अजून असं वाढवत जाऊ. कॅल्क्युलेशन वाढलं. आता तुम्हाला जर वर्ग दिले आहे, वर्गमूळ दिले आहे, घनमूळ दिले आहे, ते काढण्यामध्ये वेळ जाण्यापेक्षा आपल्याला जर 50 पर्यंतचे वर्ग माहीत आहे, तर बरेच प्रश्न असे असतात की वर्ग म्हणजे स्क्वेअरवरती डिपेंड असतात, तर ते आपल्याला सोपी जातील वर्गमूळ काढायला किंवा वर्ग काढायला. इथे 20 पर्यंत घन म्हणजे क्यूब जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला जो कॅल्क्युलेशनचा गुणाकार भागाकारचा जो सगळा वेळ आहे तो तिथे वाचू शकतो. तुम्हाला एकदा पाढे आले आणि 50 पर्यंत वर्ग आणि 20 पर्यंत घन कमीत कमी म्हणताय, मॅक्झिमम तुम्ही कितीही करू शकता, ठीक आहे. पाढे तर तुम्ही 25 पर्यंत कमीत कमी करायला पाहिजे, पण ठीक आहे, सुरुवात तुम्ही 20 पर्यंत पाढे, 50 पर्यंत वर्ग आणि 20 पर्यंत घन एवढं तुम्ही रोज लिहायला पाहिजे. जेव्हाही कधी तुम्ही गणिताचा अभ्यासाला बसता, सर्वात आधी पेज काढायचा, वही काढायची, पेन घेऊन पूर्णपणे ते 20 पर्यंत पाढे, 50 पर्यंत वर्ग आणि 20 पर्यंत घन हे लिहूनच काढायचे. नंतर गणिताच्या अभ्यासाला सुरुवात करायची. तुम्हाला कितीही येत असलं तरी परीक्षा होतपर्यंत तुम्ही हे रोज लिहिलं पाहिजे. मुश्किलनं 5 ते 10 मिनिटामध्ये होऊन जाईल. आता 20 पर्यंत जे पाढे आहे तुम्हाला रोज लिहायची गरज नाही. याच्यापैकी काय काय लिहावं लागणार तुम्हाला 20 पर्यंत पाढ्यामध्ये? बघा, तुम्हाला याच्यामध्ये 1 ते 10 पर्यंत जर येत असेल तर हे लिहायची गरज नाही. 11चा सगळ्यांनाच येतो जवळजवळ, ठीक आहे. 20चा पण सगळ्यांनाच येतो. वाचले कोणते? 12, 13, 14, 15 येतो, पण ठीक आहे, 15, 16, 17, 18 आणि 19 हे सगळे पाढे, फक्त एवढेच पाढे तुम्हाला काय करायचे आहे? लिहायचे आहे. ज्यांना येत नाही बेचे पाढेपासून सुरुवात, तरी त्यांनी तर पूर्ण बेपासून तर 20 पर्यंत लिहायला पाहिजे. पण जर येत असेल तर आपल्याला मॅक्झिमम प्रॉब्लेम कुठून जातो? तर 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 पर्यंत. क्लिअर आहे? एवढे पाढे आपण रोज लिहायचे, न चुकता लिहायचे. तारीख टाकायची आणि तिथे पाढे लिहून टाकायचे. तारीख टाकायची, आजची जर समजा तारीख आहे 4 तारीख, तर 4 तारखेला आपण काय केलं? पाढे लिहिले. 4 तारीख 4 नोव्हेंबर 2020 आपण हे सगळे पाढे
पाढे, वर्ग आणि घन लिहिले, त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी परत जेव्हा बसतो तेव्हा परत आपण पुन्हा 5 तारीख टाकायची, पुन्हा लिहायचे. असं रोज वारंवारता तुमची असली पाहिजे परीक्षा होतपर्यंत, आपण पास होतपर्यंत. जेव्हा तुमचं हे म्हणजे फॅमिलीवर होऊन जाल तुम्ही, जेव्हा पाढे म्हणजे गणित सॉल्व करताना तुम्हाला जशीच व्हॅल्यू दिसली, अरे तिथे ती व्हॅल्यू आहे, मग आपल्याला पाढ्यामध्ये नुसार लक्षात येऊन जाईल की पटकन भाग कसा द्यायचा. विद्यार्थ्यांना सगळं येते पण प्रॉब्लेम कुठे जातो, त्याला भाग नाही देता येत किंवा भाग देताना अडचण जाते. का बरं, तर त्याला पाढे पाठ नसते, ना वर्ग माहीत असते, ना घन माहिती असते. तर मित्र लक्ष द्या, गणित शिकायसाठी सर्वात आधी हा तुमचे काय आहे, बेसिक रिक्वायरमेंट आहे. जर तुम्हाला वेळेमध्ये करायचं आहे तर तुम्ही गणित शिकू शकता, पण जर ह्या गोष्टी असेल तुमच्याकडे तर तुम्ही गणित खूप फास्ट शिकून पटकन कॅल्क्युलेशन करून उत्तर काढू शकता. आपल्याला परीक्षेमध्ये 90च मिनिटं आहे, त्याच्यापैकी पण 30 मिनिटांमध्ये आपल्याला हे गणित सॉल्व करायचे आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी आहे, ह्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. क्लिअर आहे, हे लिहून घ्या. बघा लक्ष द्या, इथे आपल्याला आपले काही विद्यार्थी मित्रांनी आपल्याला प्रश्न पाठवलेले आहेत, ते आपण इथे घेऊया. बघा लक्ष द्या, कसे कसे सोडवतात, कसे प्रश्न येऊ शकतात. बघा, सदानंद कोल्हे हिंगोली यांनी एक प्रश्न पाठवला आहे. काय म्हटलंय त्यांनी, x चे 20% बरोबर 50, तर x बरोबर किती? x चे 20% बरोबर 50, तर x बरोबर किती? बघा लक्ष द्या मित्र हो, जे आता आपल्यापैकी बरेच लोक असे आहे की जे ऑलरेडी अभ्यास करून राहिले आणि त्यांना हे उत्तर पटकन येऊन जाते, पण आम्हाला इकडनं शिकवताना बिलकुल बेसिक पासून शिकवावं लागते. जे विद्यार्थी नवीनच शिकत आहे किंवा पोलीस भरती म्हटलं की आपण काय करतो, फक्त ग्राउंड करतो. 1600 मीटर, 100 मीटर गोळाफेक याची, किंवा पुलअप्स जर असले पुलअप्स, किंवा लॉंग जंप असली तर लॉंग जंप, आपण त्याचीच प्रॅक्टिस करतो. काय असते, आपल्याला असं वाटतं मी तर 5 मिनिटं म्हणजे 5-10 धावून घेईल, मी 5.5 6 धावून घेईन, मी एवढे मार्क कव्हर करून घेईन, मी फिजिकलमध्ये आउट ऑफ घेऊन घेईन. पण परीक्षेमध्ये काय होणार, प्रॉब्लेम. तर आपल्याला जर ज्या परीक्षेमध्ये तुम्हाला जिथे रिटन आहे आणि फिजिकल आहे, तर तुम्हाला दोन्ही गोष्टीची तयारी करणं आवश्यक आहे. नुसतंच म्हटलं की मी नुसतंच रिटनची तयारी करतो, फक्त लेखी परीक्षेची, आणि मी ग्राउंड करणार नाही किंवा नंतर करीन. आता काय झालं आहे, गव्हर्नमेंटने म्हटलं की पहिले लेखी परीक्षा होईल, नंतर ग्राउंड होणार आहे. क्लिअर आहे. तर बरेच विद्यार्थ्यांनी असं केलं असेल की ग्राउंड सोडून दिला आणि आता पूर्णपणे अभ्यासाला लागले आहे. पण ते पूर्णपणे अभ्यासाला लागले त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पास झाला, म्हणजे तुमच्यावरती डाऊट वाटेल तुम्हाला की अरे मी पास होईन तर मी धावीन. असं नको करा. स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा की मी हे परीक्षा जे 10,000ची भरती आहे, 10,000 भरतीपैकी एक मी असलो पाहिजे. तर तुम्हाला रिटन आणि फिजिकल ह्या दोन्हीची तयारी करून तुम्हाला त्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करायच्या आहे. जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, फक्त आणि फक्त नुसतं रिटनकडे लक्ष दिलं किंवा नुसतंच फिजिकलकडे लक्ष दिलं तर चालणार आहे का? नाही. तुम्हाला दोन्ही गोष्टी करावं लागेल. जर तुम्हाला भाजी वाढली आहे ताटामध्ये आणि तुम्ही म्हटलं मला भाजीच आवडते, मी पोळी खाणार नाही, असं नाही होणार. तुम्हाला दोन्ही गोष्टी खाव्या लागतील, ते शरीराला आवश्यक आहे. क्लिअर आहे. तर बघा आता हा जे गणित आहे, एक्सचे 20% बरोबर 50, तर एक्स बरोबर किती, याला कसं मांडायचं लक्ष द्या. एक्सचे म्हणजे काय, गुणाकार. 20% आपण टक्केला कसं डिनोट करतो, टक्केला आपण 1/100, किती 1/100 असं लिहितो. पर्सेंट म्हणजेच काय, 100 पैकी 1. ठीक आहे. पर्सेंट म्हणजे काय, 100 पैकी 1. पर्सेंट म्हणजे शेकडेवारी, म्हणजेच काय 100 पैकी किती. पर्सेंट म्हणजे किती, 100 पैकी किती. तर काय म्हटलंय त्यांनी, एक्सचे 20% टक्के म्हणजे पर्सेंट, म्हणजे प्रत्येक 100 किती, 40 पैकी 20. 40 पैकी 20 म्हणजेच काय, 100 पैकी किती. 40 काय झाले, 40 झाले आपले 100%. कोणतीही गोष्ट किंवा वस्तू, कोणती संख्या स्वतःमध्ये काय असते, 100% असते. त्याच्या अर्धे म्हणजे काय झाले, 50%. तर लक्ष द्या. आता एक्सचे 20% किती म्हटलं यांनी, 50. तर एक्स बरोबर किती, तर एक्सचे 20%. 20%ला कसं लिहिणार आहे, 20%ला लिहिणार आहे 20/100. टक्के म्हणजेच किती, 1/100. इथे कसं होणार बघा, लक्ष द्या. आपण शॉर्टकट लिहितो 20% म्हणजे आपण 20/100 लिहितो. का बरं लिहितो बघा, काय 20%. 20% म्हणजेच काय, 20 गुणेला टक्के म्हणजे काय, 1/100 म्हणजे किती, 20 1 20 आणि 100 जशानी तसे. आलं लक्षात.
तर आपण याला हे डायरेक्टच लिहितो, हे असं एवढं गुणाकार करत बसत नाही. लक्ष द्या काय म्हटलं आहे, एक्सचे 20%ला कसं लिहितो, 20%. जर एखाद्या संख्येनंतर असं पर्सेंटचं साईन असेल तर ते भागाकारामध्ये 100 चालले जाणार. बरोबर किती म्हटलं त्यांनी, 50. तर एक्स बरोबर किती, एक्स जशाने तसा इथेच लिहून घ्यायचा. हे किती आहे, 50. बघा लक्ष द्या, बरोबरच्या चिन्हाच्या इकडे जी संख्या छेदामध्ये असते ती बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे जाताना अंशामध्ये जाणार. जी संख्या बरोबरच्या चिन्हाच्या इकडे अंशामध्ये असते ते बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे जाताना काय होणार, छेदामध्ये जाणार. तर हे सरळ इकडे उलटं होऊन जाणार. बघा इकडे जर बेरीजमध्ये असेल तर इकडे वजाबाकी जाणार, इकडे वजाबाकीमध्ये असेल तर इकडे बेरजेमध्ये चालले जाणार. तर 100 जे इकडे खाली आहे छेदामध्ये ते बरोबरच्या चिन्हाच्या इकडे जेव्हा गेलं, लक्ष द्या, हा एक्स जशान तसा लिहिला बरोबर, हे 50 जशान तसे लिहिले. 100 जे इकडे खाली छेदामध्ये आहे बरोबरच्या चिन्हाच्या इकडे जाताना काय केले, ते अंशामध्ये गेले. आणि जे 20 आहे जे अंशामध्ये आहे बरोबरच्या चिन्हाच्या इकडे जाताना काय जाणार, हे छेदामध्ये जाणार. ठीक आहे. बघा आता 0 0 कॅन्सल नको करा, प्रयत्न करा की सरळ मोठ्या संख्येने भाग देता आला पाहिजे. 20 आहे, 20 पंचे 100. सगळ्यांना माहिती आहे 20 दुने 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80, 20 पंचे 100. सरळ 20 पंचे 100 करा. क्लिअर आहे, 20 पंचे 100. मग वाचले किती, एक्स बरोबर 50 गुणेला 5. ठीक आहे. काय होणार, 5 0 0 5 5 25. म्हणून एक्स बरोबर किती आले, 250. बघा आपली एक्सची किंमत किती निघाली आहे, 250. एक्सची किंमत किती निघाली, 250. तर बघा एक्सचे 20% बरोबर 50 म्हटलं आहे. एक्सचे 20% बरोबर किती म्हटलं आहे, 50. तर एक्स बरोबर किती, एक्स किती आला आपला, 250. आपण जे उत्तर काढलं हे बरोबर आहे की नाही हे चेक कसं करणार आहे आपण, लक्ष द्या. हे तर उत्तर आपलं इथे संपलेलं आहे, पण आपण जे उत्तर काढलेलं आहे हे बरोबर आहे की नाही हे कसं चेक करू, लक्ष द्या. आता एक्सची किंमत किती आली आहे, 250. म्हणजे एक्सचे किती म्हटले त्यांनी, 20%. इकडे दिसत आहे का लिहिल सर, लक्षात येईल ते. बघा लक्ष द्या, आता एक्सचे 20% बरोबर 50. आता एक्सचे 20% 50 जर आले तर आपलं उत्तर हे बरोबर आहे असं आपण समजूया. क्रॉस चेक करता इथे, पण आपल्याला परीक्षेमध्ये फक्त इतकंच काढायचं होतं. तर एक्स बरोबर किती ते झाला जुना प्रश्न. पण आता आपल्याला एक्सचे 20% 50 येते का, आपण काढूया. एक्सची किंमत किती निघाली, 250. लिहूया इथे किती, 250 चे म्हणजे काय, गुणाकार. लिहून घेतो आधी, 250 चे 20% बरोबर किती म्हटलं आहे, 50. हे येते का आपण बघूया, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे की नाही समजेल. किती, 250 गुणेला चे म्हणजे काय, गुणाकार. 20% म्हणजे 20/100 बरोबर 50. येते का बघावं लागेल, बघूया. ठीक आहे. बघा मग, बघा 25 चौक 100. 25 बघा 25चा पाडा यायला पाहिजे सगळ्यांना. 25 दुने 50, 25 त्रिक 75, 25 चौक 100. ठीक आहे. 25नी भाग चालला 100ला आणि 250ला, कारण इथे 25 आहे. 25 चौक 100, 25 1 25, 25 0 0. वाचले किती मग इथे, बघा लक्ष द्या. इथे वाचले किती, 25 1 25, 25 0 0. किती वाचले, 10 गुणेला 20. 10 गुणेला 20 भागेला 4 बरोबर किती, 50. बघा मग 4 पंचे 20 म्हणजे 10 पाची 50. हे आले इकडे 50. उत्तर आपलं टॅली झालेलं आहे. म्हणजे आपण जे उत्तर काढलं एक्सची किंमत किती, 250. हे काय आहे, बरोबर आहे. तर गणित शिकताना सुरुवातीला आपण जे आपण उत्तर काढतो ते क्रॉस चेक करायचे की खरंच ते तसं उत्तर आहे का, शिकत असताना, प्रॅक्टिस करताना नाही. क्लिअर आहे. प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही जेव्हा ऑनलाईन पेपर देत असता तेव्हा तुम्ही हे क्रॉस चेक करण्यात वेळ न घालवता सरळ पेपरमध्ये लक्ष द्यायचं. पण जर तुम्ही शिकत आहे एखादं चॅप्टर तर इकडून तिकडून सगळीकडून आपण क्रॉस चेक करून घ्यायचं. क्लिअर आहे. लिहून घ्या. बघा लक्ष द्या, आपण आता हे जे गणित सोडवलं याच्यामध्ये आपल्याला खूप सारं लिहावं लागलं. प्रयत्न करायचं. हे प्रॅक्टिस करत असताना एवढं लिहिणं ठीक आहे, पण परीक्षेमध्ये जर असतं हे गणित आलं, म्हणजे परीक्षेत जर आपल्याला सोडवायचं असतं तर कसं सोडवलं असतं. बघा ऑप्शनकडे बघायचं नाही. आता एक्सचे 20% बरोबर किती म्हटलं आहे, 50. एक्सचे 20% बरोबर 50. एक्सचे 20% बरोबर 50 म्हणजेच काय, 20% बरोबर 50. लक्ष द्या, 20% बरोबर किती म्हटलं आहे, 50. टक्क्यांच्या खाली टक्के लिहायचे आणि व्हॅल्यूजच्या खाली व्हॅल्यू.
20% म्हणजे 50, तर x बरोबर किती? xचे 20% बरोबर 50, तर x बरोबर किती? x म्हणजे काय, काहीतरी संख्या असेल, म्हणजे काय असेल ती 100% असेल. 100% बरोबर किती? म्हणजे 20% बरोबर जर 50 आहे तर ती संख्या म्हणजेच किती? 100% संख्या, तर ती 100% बरोबर किती? मग आपण इथे करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन. 20 गुणिला x म्हणजे काय झाले? 20 गुणिला x बरोबर किती आहे? 100 गुणिला 50. मग काय होणार? x जशाने तसे 100 गुणिला 50. हे जे 20 इकडे गुणाकारात होते x सोबत, ते इकडे जाताना काय जाणार? भागाकारात. क्लिअर आहे? मग काय होणार? 20 पंचे 100, 20 पंचे 100. मग वाचले किती? x बरोबर 5 गुणिला 50, म्हणून x बरोबर किती? 5 0 0 5 5 25. ठीक आहे. आपण अशा पद्धतीने पण हे याला सोडवू शकलो असतो. क्लिअर आहे? तर बघा, अजून एका सोप्या पद्धतीने कसं सोडवलं असतं, अजून थोडंसं ॲडव्हान्स. लक्ष द्या. 20% बरोबर 50 म्हटलं आहे, 20% बरोबर 50 म्हटलं आहे, 20% बरोबर 50 म्हटलं आहे. x म्हणजे काढायचं, म्हणजे x म्हणजे किती? 100% बरोबर किती? लक्ष द्या. 20% बरोबर 50 म्हणजे साहजिक आहे. 20% म्हणजे जर 50 आहे, म्हणजे याचाच अर्थ 10% बरोबर किती राहणार? 25. बघा, 20ला अर्ध केलं तर 10, 50ला अर्ध केलं तर 25. जर समजा 10% बरोबर 25 आहे, तर 100% बरोबर किती? तर जर याला आपण एक शून्य लावला, तर याला एक शून्य लावून द्यायचा. किती झाले? 250. आपण हे उत्तर तोंडी पण काढू शकलो असतो. किंवा पाहता बरोबर आपल्या लक्षात यायला पाहिजे की 20% म्हणजे 50, तर 10% बरोबर 25. 10ला एक शून्य लावला तर 200, म्हणजे 25ला पण एक शून्य लावला की 250 होऊन जाणार. अशा प्रकारे आपण 2-4 अजून वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. पण आपल्याला जी मेथड बेस्ट वाटते, ज्या पद्धतीने आपण शिकलो आहे, सुरुवातीला विद्यार्थ्यांनी तसंच केलं पाहिजे. म्हणून परीक्षेमध्ये तुम्हाला हे अपेक्षित आहे किंवा हे अपेक्षित आहे. ठीक आहे. सुरुवातीला शिकत असताना प्रॅक्टिस करा, करता करता तुम्हाला ते स्किल डेव्हलप होऊन जाणार. आणि हा जो पर्सेंटेज हा जो चॅप्टर आहे, तुम्ही खूपच म्हणजे आवर्जून करायला पाहिजे. कारण पर्सेंटेज नंतर तुम्हाला पर्सेंटेज म्हणजे प्रॉफिट अँड लॉस, कमिशन, सूट, प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा तोटा, सूट, कमिशन, दलाली, हे जे प्रश्न आहे याच्यावरती प्रश्न हे सगळे पर्सेंटेजवर आधारित आहे. प्रत्येक चॅप्टर एका दुसऱ्या चॅप्टरवरती डिपेंडंट असतो. जसा पर्सेंटवर काय आहे? नफा तोटा आहे, कमिशन आहे, त्याच्यानंतर काय आहे? कधी कधी भागीदारीमध्ये पण तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न विचारतात, किंवा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामध्ये पण तुम्हाला पर्सेंटेज ह्याचं खूप काम पडते. म्हणून आता हा जो एक चॅप्टर आहे, कमीत कमी तुमचे 7-8 चॅप्टर क्लिअर करून देतो. तुमचं जर पर्सेंटेज जर बेस पक्का झाला तर तुम्ही त्याला चांगल्या रीतीने बाकीचे चॅप्टर्स तुम्ही जवळपास 7-8 चॅप्टर्स क्लिअर करू शकता. ठीक आहे. तर आपली त्याच्यामध्ये ॲपवरती पर्सेंटेजवरती बरेचसे लेक्चर आहे, तर तुम्ही त्याच्यात बघा. आणि स्वयंसामाजिक संस्थेने म्हणजे माय करिअरच्या वतीने जे तुम्हाला जो कोर्स ग्राफ करून दिला आहे, फक्त 600 रुपयामध्ये दिला आहे, आणि तो तुम्हाला त्याच्यामध्ये 4ही विषयाचा अभ्यास करू शकता. हे सामाजिक संस्थेतर्फे राबवला आलेला जो उपक्रम आहे, त्याच्यामुळे हा एवढा स्वस्तामध्ये मिळत आहे. तर तुम्ही त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. ज्यांना असं वाटतं की नाही मला समजून नाही राहिलं, त्याच्यामध्ये तुमचे जर ते व्यवस्थित बघा, मराठीचे लेक्चर, गणिताचे लेक्चर, बुद्धिमत्तेचे आणि जनरल अवेअरनेसचे, याच्यामध्ये तुम्हाला हळूहळू कसा अभ्यास केला पाहिजे किंवा कोणत्या विषयावरती कसं त्याला सोडवलं पाहिजे तुमच्या लक्षात येईल. क्लिअर आहे? लिहून घ्या एवढं. बघा, लक्ष द्या मित्र हो, आपण परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला असं वाटते की आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला कोणाला हे जे विषय आहे पटकन जमून राहिले, आपल्याला जमून नाही राहिले, तर कुठेच कमीपणा नाही त्याच्यामध्ये. तुम्ही प्रॅक्टिस करा, येता तुम्हाला सगळं येऊन जाईल. तर बघा, ह्याच्यामध्ये असं असते, आपण जेव्हा लहानपणी काय केलं, सायकल शिकलो डायरेक्ट दंड म्हणजे पाय टाकून सीटवर बसलो का नाही, आपण काही दिवस नुसतं हातातच फिरवली सायकल. ठीक आहे, हाताने नुसती आपण सायकल फिरवली. त्याच्यानंतर आपली थोडी हिंमत झाली तेव्हा पायडलवरती पाय ठेवून आपण थोडं त्याला समोर घेऊन गेलो. त्याच्यानंतर थोडी हिंमत झाली तेव्हा आपण मग त्या कैचीमधून पाय टाकला आणि दंडा पकडून चालवायला सुरुवात केली. जेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स वाटला की नाही आता मला सायकल चालवता येते, तेव्हा आपण दोन्ही हँडल पकडून दंडावरून पाय टाकून आपण सीटवरती बसून सायकल चालवली आहे. तर एकदमच कोणती गोष्ट येणार नाही, ते तुम्हाला हळूहळू शिकावी लागेल. तसा आपण प्रयत्न केला पाहिजे. बघा, अजून एक प्रश्न आला आहे. अभिषेक मंगर बुलढाणा यांनी पाठवलं आहे, 12% दराने किती?
12% दराने 4 वर्षात 480 रुपये, लक्ष द्या, 12% दराने 4 वर्षात 480 रुपये सरळ व्याज आले. काय आले? सरळ व्याज आले. लक्ष द्या, सरळ व्याज आले. सरळ व्याज आले. तर मुद्दल किती? तर मुद्दल किती? तर मुद्दल किती? लक्ष द्या, जेव्हा तुम्ही सरळ व्याज, चक्रवाढ व्याज शिकता त्याच्यामध्ये एक गोष्ट असते, तुमच्याकडे असते प्रिन्सिपल, म्हणजेच काय? मुद्दल. मुद्दल काय असते? नेहमी 100% असते. म्हणजे अशी अमाऊंट, म्हणजे अशी ती किंमत की जे एकतर आपण व्याजावरती देतो किंवा व्याजाने घेतो, म्हणजे ती मुद्दल अमाऊंट. आपण जसं म्हणतो की मी जर एखाद्याला, समजा एखाद्या बिझनेसमध्ये 5,000 रुपये लावले, 5,000 रुपये लावले, पण त्याच्यावरती मला मग 1,000 रुपये प्रॉफिट झालं, म्हणजे तुम्हाला टोटल किती मिळाले? 6,000. पण जर समजा प्रॉफिट नाही झालं तर तुम्हाला काय असं झालं? प्रॉफिट नाही झालं पण 5,000 वापस भेटले, म्हणजे कमीत कमी मुद्दलमध्ये तरी होतो किंवा मुद्दलमध्ये आहो असं म्हणतो. म्हणजे जेवढी अमाऊंट आपण इन्व्हेस्ट केली आहे तेवढी अमाऊंट काय तुमची मुद्दल आहे. त्याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये? प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. नंतर बघा, एक असते रेट, म्हणजेच काय? दर. रेट म्हणजेच काय? दर. आता दर किती? आपण कोणतेही व्याज जेव्हा घेतो, म्हणजे कर्ज घेतो, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी दरानुसार व्याज मिळते. जर होम लोन घ्यान, पर्सनल लोन घ्यान किंवा कुठे प्रायव्हेट सावकाराकडून म्हणा किंवा आपल्या कोणाकडून जर घेतलं तर कितीला जातं ते कधी कधी 10% दराने, 5% दराने, 3% दराने असं आपल्याला व्याज मिळते. आता समजा इथे काय? रेट म्हणजे काय आहे? दर. आलं लक्षात? दर म्हणजेच काय? रेट. म्हणजे ज्या दराने आपण एक तर व्याज देतो किंवा व्याज घेतो. आलं लक्षात? नंतर असतो टाईम. टाईम म्हणजेच काय? दर आणि टाईम म्हणजे वेळ. वेळ म्हणजे टाईम म्हणजे किती वर्ष, म्हणजे वर्ष म्हणा, महिना म्हणा किंवा दिवस. ज्या टाईम पिरियडसाठी आपण ते व्याज देतो किंवा घेतो तो म्हणजेच काय? तुमचा टाईम. आलं लक्षात? याच्यामध्ये काय म्हटलं? आणि दुसरं असतं एक सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट म्हणजेच काय? सरळ व्याज. सरळ व्याज. बघा लक्षात आहे मित्र हो, बऱ्याच लोकांना हे सगळ्या गोष्टी येत असेल, पण आपले काही मित्रमैत्रिणी असे जुळलेले आहे की ज्यांना सुरुवातीपासून सांगणं आवश्यक आहे. तर बोर नको व्हा, तुम्ही जर शिकले हे परत तुम्ही दुसऱ्यांना पण शिकवू शकता आणि ज्यांना येत नाही त्यांना याचा फायदा होईल. लक्ष द्या, प्रिन्सिपल म्हणजे काय? मुद्दल. म्हणजे ती अमाऊंट, म्हणजे मुद्दल म्हणजेच काय? जे अमाऊंट किंवा जी किंमतीवर आपण व्याज देतो किंवा घेतो. रेट म्हणजे काय? दर. दर म्हणजेच काय? पर्सेंट. ज्या रेट ऑफ इंटरेस्टनी, ज्या दराने आपण एक तर व्याज देतो किंवा व्याज घेतो. टाईम म्हणजे काय? किती वर्षासाठी. आपण कधी कधी कोणाला वर्षासाठी व्याज देतो, म्हणजे पैसे देतो, किंवा महिन्यासाठी देतो किंवा दिवसांसाठी देतो, म्हणजे तो काय झाला? आपला टाईम. आणि त्याच्यावर मिळणारं जे व्याज आहे काय आहे? ते सरळ व्याज. जर समजा मी 1,000 रुपये 2 वर्षासाठी एका व्यक्तीला दिले, किती टक्के दराने? किती टक्के दराने? समजा 10% दराने. 10% दराने सरळ व्याजासाठी आपण 2 वर्षासाठी 1,000 रुपये दिले, तर आपल्याला 2 वर्षानंतर किती रुपये मिळणार? बघा, तर काय आहे? 1,000 रुपयावरती 2 वर्षासाठी. एका वर्षाचा व्याज किती आहे? 10%. एका वर्षाचा व्याज किती आहे? 10%. तर 2 वर्षाचं किती होणार? 20%. येत्या लक्षात? ठीक आहे, काही हरकत नाही. बघा, पहिल्या वर्षी 10%. आपल्याला 1,000चे 10% काढायचे आहे. 1,000चे 10% काढायचे. 1,000चे 10% कसे काढणार? कोणत्याही संख्येचे जेव्हा आपण 10% काढू तेव्हा उजवीकडून एक घर सोडून पॉईंट देऊन द्यायचा, म्हणजे त्या संख्येचे 10% निघून जाणार. क्लिअर आहे? बघा, मग आपण काय करू? 1,000चे 10% काढायचे म्हणून उजवीकडून एक घर सोडून पॉईंट दिला, म्हणजे किती झाले? 100. किती झाले? 100. म्हणून आपण काय करू? 100% त्याच्यामध्ये 100 रुपये ॲड करू. किती झाले हे? 10% फर्स्ट इयरसाठी. 10% फर्स्ट इयरसाठी 100 रुपये ॲड झाले. पुन्हा नेक्स्ट इयरला परत 10% व्याज. सरळ व्याज जे आहे ते मुद्दलीवर लागणार, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंटवर, त्याच्या व्याजावर व्याज लागणार नाही. तर 1,000वरती परत 10%. दुसऱ्या वर्षी किती होणार? 100 रुपये. 100 रुपये किती? परत 10%. किती? सेकंड इयरला. म्हणजे टोटल किती झाले हे?
शून्य 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 1 आणि 1 2 आणि हे 1 म्हणजे किती झाले 1200. म्हणजे तुम्हाला 2 वर्षानंतर किती मिळणार 1200 रुपये मिळणार. हे तोंडी कसं काढलं असतं बघा. 1000 रुपयावरती 10% दराने 2 वर्षासाठी व्याज किती राहणार. एका वर्षाला 10% म्हणजे एका वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 10%, 10% 10% किती झाले 20%. 20% सरळ आपण याचे काढू शकतो. ठीक आहे. 10% म्हणजे 100, कारण उजवीकडून एक घर सोडून पॉईंट दिला तर काय येतात 10%. 10% म्हणजे 100, तर 20% म्हणजे किती 200. मग 200 1000 ॲड करून द्या, सरळ उत्तर किती येणार 1200. हे थोडंसं ॲडव्हान्स गणित, त्याच्यापेक्षा थोडंसं ॲडव्हान्स आहे. आपण हे बघूया कसं करायचं. बघा काय म्हटलंय त्यांनी, रेट दिला आहे, सरळ लिहितो. रेट किती आहे 12%. 4 वर्षासाठी म्हणजे किती, टाईम किती दिला आहे 4 वर्ष. 4 वर्ष. त्याच्यानंतर सरळ व्याज आले किती 480 रुपये. किती आला आहे म्हणते सरळ व्याज म्हणजे सिम्पल इंटरेस्ट किती आला आहे 480 रुपये. 480 रुपये. तर मुद्दल किती, तर मुद्दल किती म्हणजे किती रुपये त्यांनी दिले होते व्याजावरती, ते किती रुपये त्यांनी दिले होते. म्हणजे आपल्याला काय काढायचे मुद्दल म्हणजेच काय प्रिन्सिपल काढायचे. प्रिन्सिपल बरोबर किती. बघा याला कसं सॉल्व करायचं. हे आहे इथे प्रिन्सिपल, रेट आहे इथे आपला किती 12%, टाईम किती आहे 4 वर्ष. किती 4 वर्ष. आणि आपल्याला काढायचं आहे हे इथे सिम्पल इंटरेस्ट. आपण सरळ व्याजाचं गणित ह्या अशा पद्धतीने सॉल्व करतो. क्लिअर आहे. तर जर तुम्ही आमचं सरळ व्याजाचं जर तुम्ही लेक्चर बघितले, त्याच्यामध्ये सगळे लेक्चर दिले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सोप्या पद्धतीने सरळ व्याज कसं काढायचं आपण ते काढतो. तर बघा सरळ व्याज जेव्हाही काढायचं राहिलं त्याचा फॉर्म्युला काय आहे RT%. काय आहे RT%. आपण जनरली काय PRT आपण 100 असते, पण आपण जे अजून सोपी करायसाठी त्याला आपण ज्या पद्धतीने काढला आहे त्याचा फॉर्म्युला आहे RT%. आता तुमच्या लक्षात येईन ते किती सोप्या पद्धतीने त्याचं उत्तर निघते. लक्ष द्या. सिम्पल इंटरेस्ट काढायचा आहे म्हणजे काय RT%. मग बघा रेट किती आहे 12, टाईम किती आहे 4 वर्ष. RT% म्हणजेच किती लक्ष द्या. RT म्हणजे R गुणिला T किती झाले 12 गुणिला 4. किती 12 गुणिला 4 म्हणजे किती 12 चौक 48%. म्हणजे पर्सेंट साईन देऊन टाकलं. ठीक आहे. म्हणजे सिम्पल इंटरेस्ट त्याला 4 वर्षात किती मिळणार आहे 48%. एका वर्षासाठी आहे ते 12%. म्हणजे 4 वर्षासाठी किती राहणार आहे तर राहणार आहे 48%. बघा एका वर्षासाठी 12%, दुसऱ्या वर्षी पुन्हा 12% म्हणजे किती झाले 24%, तिसऱ्या वर्षी पुन्हा 12% म्हणजे 36%, चौथ्या वर्षी पुन्हा 12 म्हणजे किती 48%. लक्ष द्या. एका वर्षाकरता 12%, तर 2 वर्षाकरता 24%. तसंच आपल्याला सरळ 4 वर्षाचे काढायचे आहे. म्हणून काय आहे RT%. म्हणजे त्याला सरळ व्याज एका वर्षाला 12% भेटते, म्हणजे 4 वर्षामध्ये त्याला 48% मिळत आहे. म्हणून आपण इथे लिहूया सिम्पल इंटरेस्ट किती 48% याला मिळाला असेल. याला किती मिळाला असेल पर्सेंटेजमध्ये सिम्पल इंटरेस्ट किती मिळाला असेल 48%. क्लिअर आहे. पुढे बघा सिम्पल इंटरेस्ट पर्सेंटेजमध्ये 48% मिळाला असेल, पण रुपयामध्ये किती मिळाला आहे बघा किती 480 रुपये. किती 480 रुपये. 480 रुपये. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का 48% म्हणजे 480. लक्ष द्या. 48% म्हणजे किती 480. तर काय विचारले त्यांनी तर सरळ व्याज झाले तर मुद्दल किती. मुद्दल म्हणजे किती. मुद्दल नेहमी काय राहणार आहे 100%. तर 100% बरोबर किती. बघा पर्सेंटेजच्या खाली पर्सेंटेजची व्हॅल्यू लिहायची आणि संख्याच्या खाली संख्या, रुपयाच्या खाली रुपये. ठीक आहे. आणि पर्सेंटचं साईन द्यायला विसरा नको, कारण तुम्ही मग ते कन्फ्यूज होऊ शकता, कारण पुढे सॉल्व करायसाठी सोपी जाईल. म्हणून इथे करूया तिरपा गुणाकार. ठीक आहे. पुढे काय होणार 48 गुणिला x म्हणजे किती होणार. इकडे लिहितो जरा लक्ष द्या. 48 किती आहे 48 गुणिला x बरोबर किती आहे तिरपा गुणाकार म्हणजे 48 गुणिला x बरोबर तिरपा गुणाकार किती आहे 100 गुणिला 480. मग x जशानी तसा 100 गुणिला 480 भागेला हे जे 48 इकडे गुणाकारात आहे ते बरोबरच्या चिन्हाच्या इकडे जाणार. काय बरोबरच्या चिन्हाच्या इकडे जाताना काय होणार भागाकारात जाणार. ठीक आहे. 48. आता तुम्ही म्हणाल वरती 480 आहे, खाली 48 आहे.
आता याला अर्ध करतो, याला अर्ध करतो, याला भाग देतो, असं नको करा. जेव्हा आयोग जेव्हाही कधी कोणता प्रश्न देतो तर त्या व्हॅल्यूज सगळ्या एकामेकांशी रिलेटेड असतात. लक्ष द्या, इथे आहे 48, इथे किती आहे 48. जर समजा इथे शून्य नसता म्हणजे सरळ भाग गेला असता. ठीक आहे, लक्ष द्या. म्हणून आता काय करू आपण, सरळ 48चा पाडा नाही येत पण 48 एका 48 आपण म्हणू शकतो. ठीक आहे, बघा 48 एका 48, 48 शून्य शून्य. क्लिअर आहे. मग किती येणार, एक्स बरोबर किती, 100 गुणेला 10, 100 गुणेला 10, एक 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 किती शून्य आहे, 1 2 3 लावून टाका मागे. म्हणून एक्सची किंमत म्हणजे आपली मुद्दल किती आली आहे मित्र हो, 1000. आपली मुद्दल किती आली, 1000. आलं लक्षात. हे तुम्हाला जरी आता थोडंसं असं वाटत आहे की थोडंसं लांब लचक आहे, पण तुम्ही चॅप्टर बघा, प्रत्येक गणित एवढं लवकर येण्यासारखं नाही. तुमच्या लक्षात आलं असेल आता हे गणित समजावताना वेळ लागत आहे पण सोडवताना लवकर झालं असतं. पण हे येतानाही तुम्हाला 30 मिनिटामध्ये 25 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. तुम्ही 1 तासातही करू शकता. तुम्ही 25चे 25 पूर्ण प्रश्न सगळेच सॉल्व्ह करू शकता, पण तुम्हाला 5 तास दिले सर. ठीक आहे, पण आपल्याला त्या टाईम पिरियडमध्ये आपल्याला ते प्रश्न झाले पाहिजे. म्हणून खूप थोडी प्रॅक्टिस अजून करायची आपल्याला, जेणेकरून आलं पाहिजे. तुम्ही त्याच्यावरती लेक्चर बघू शकता. अशा प्रकारे आपण जे गणित सिंपल इंटरेस्टवर कसे घेतले आहे ते सोप्या पद्धतीने अजून तुम्हाला समजून जाईल. क्लिअर आहे, लिहून घ्या. तर लक्ष द्या मित्र, अजून याला सोप्या पद्धतीने कसं सोडवता आलं असतं आपण बघूया थोडं. हे तर समजावायसाठी झालं, पण परीक्षेमध्ये आपल्याला काय अप्लाय करायचं आहे लक्ष द्या. बघा काय म्हटलं त्यांनी, 15% दराने 4 वर्षाकरिता 480 रुपये सरळ व्याज आले तर मुद्दल किती. एका वर्षाला किती मिळत आहे, 12%. म्हणजे 4 वर्षात किती मिळणार, 12%, 12%, 12%, 12% असे 4 वर्ष मिळणार आहे. म्हणजे टोटल किती मिळणार आहे 4 वर्षात, किती, 12 चौक 48%, किती 48%. म्हणजे किती मिळणार आहे त्याला, 480 रुपये. तर सरळ व्याज आले तर मुद्दल किती, मुद्दल किती राहणार आहे 100%. तर 100% बरोबर किती. क्लिअर आहे. मग करा तिरपा गुणाकार, किती 100 गुणेला 480. आता एक्स लिहत नाही कारण एक्स इकडेच जाणार आहे, तर सरळ भागेला यांचा गुणाकार म्हणजे की 48 येणार खाली. बघा तिरपा गुणाकार किती आला, 100 गुणेला 480 आणि 48 इकडे खाली येऊन जाणार. 48 एक 48, 48 0 0. क्लिअर आहे. मग 10 0 0, 10 0 0, 10 1 10. आपली मुद्दल किती आली मित्र हो, 1000. आणि हे गणित तुमचं फक्त 30 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता. क्लिअर आहे. तुम्हाला एवढं, जर तुम्ही त्या पद्धतीने गेले असते तर तुम्हाला वेळ लागला असता. ते शिकायसाठी आहे मित्र. पण आपल्याला स्किल अशी डेव्हलप करायची की आपल्याला हे पटकन आलं पाहिजे. हे कसं येईल, हळूहळू सगळ्या गोष्टी, प्रत्येक चॅप्टर व्यवस्थितपणे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तेव्हा आपण ह्या लेवलवरती पोहोचू शकतो. अजूनही बरेच सोपी पद्धती आहे ह्याचे उत्तर काढायचे, पण मला ही थोडीशी बरी वाटते. ठीक आहे, लिहून घ्या. बघा लक्ष द्या, रमेश पवार औरंगाबाद त्यांनी प्रश्न पाठवला आहे. काय म्हटलं आहे, एक लोखंडी कपाट, लक्ष द्या, एक लोखंडी कपाट 1800 रुपये खरेदी केले. किती, 1800 रुपयात खरेदी केले. एक लोखंडी कपाट होतं, ते किती रुपयाला, 1800 रुपयाला खरेदी केले. व काय म्हटलं आहे, व 8% नफा, 8% नफा घेऊन विकले. 8% नफा घेऊन विकले. तर किती रुपयास विकले असेल, तर किती रुपयास विकले असेल, तर किती रुपयास विकले असेल. बघा लक्ष द्या, काय म्हटलं आहे, एक लोखंडी कपाट 1800 रुपयाला खरेदी केले. किती रुपयाला, 1800 रुपयाला, 1800 रुपयाला खरेदी केले. बघा लक्ष द्या,
कोणतीही वस्तू आपण आता एखादा विकत घेतली, यांनी काय केलं 1800 रुपयाला एक वस्तू विकत घेतली. मी एक उदाहरण सांगतो बघा. आपण एखादी मोबाईल, जर समजा एखादा मोबाईल आपण किती रुपयाला विकत घेतला, समजा 10,000 रुपयाला विकत घेतला. किती? 10,000 रुपयाला. आणि आपण तो समोरच्याला म्हणजे दुकानदार काय करतो, 10,000 रुपयाला एक मोबाईल विकत घेतला, त्याच्यावरती तो काहीतरी आपली प्रॉफिट ठेवणार म्हणजे नफा ठेवणार, आणि त्याच्यावरती त्यांनी 2,000 रुपये नफा ठेवला. किती? 2,000 रुपये नफा ठेवून तर तो कितीमध्ये विकणार त्याला, तर तो त्याला विकणार 12,000 रुपयामध्ये. किती? 12,000 मध्ये. आलं लक्षात? तसंच बघा इथे काय म्हटलं आहे, एक लोखंडी कपाट. इथे त्यांनी पैसे नाही सांगितले, इथे काय सांगितलं त्यांनी पर्सेंट सांगितलं आहे. 8% नफा घेऊन, ठीक आहे, एक लोखंडी कपाट 1800 रुपयाला खरेदी केले. म्हणजे त्याची काय खरेदी किंमत म्हणजे काय, कॉस्ट प्राइस म्हणजे काय, खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे त्याची? 1800 रुपये. 1800 रुपये. क्लिअर आहे? CP म्हणजेच काय, कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत, ज्या किमतीत आपण विकत घेतो, ज्या किमतीत विकतो ते नाही. खरेदी किंमत म्हणजे ते ज्या किमतीमध्ये आपण विकत घेतो. खरेदी किंमत ही नेहमी 100% राहणार आहे. किती राहणार आहे? 100% असते. कारण मी एखादी वस्तू घेतली, आता मी 10,000ला वस्तू घेतली आणि 15,000ला विकली, म्हणजे मला त्याचा प्रॉफिट किती टक्के झाला, तर मला प्रॉफिट झाला 50%. किती? 50%. कारण मी 10,000ची वस्तू जर 20,000ला विकली असती तर 10,000 आणि 10,000वरती 10,000ला विकली म्हणजे 100% प्रॉफिट झाला असता. पण मी 5,000 रुपये त्याच्यावरती काय केले, जास्त ठेवून विकले. म्हणजे 5,000 हे 10,000च्या किती टक्के आहे, तर 50%. बघा 10,000चे 50% किती होतात, 10,000चे 50% काय होतात, 5,000. क्लिअर आहे? कोणतीही संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे ती स्वतःमध्ये काय असते, 100%. त्याच्या अर्धे म्हणजे किती, अर्धे म्हणजे होणार 50%. आणि अर्ध्याच्या अर्धे म्हणजे किती, 25%. 25% कोणत्याही संख्येचे काढायचे असल्यास आपण त्याच्या काय करू, अर्ध्याच्या अर्धे. ठीक आहे? आता इथे त्याचं कसं अप्लाय होईल लक्ष द्या. कॉस्ट प्राइस आहे आपली 1800 रुपये. एक लोखंडी कपाट 1800 रुपयात खरेदी केले, 1800 रुपयात खरेदी केले व 8% नफा घेऊन विकले. म्हणजे त्यांनी खरेदी किती रुपयाला केला, 1800 रुपयाला. 8% नफा काय होणार, त्याच्यामध्ये ॲड होणार. म्हणजे काय होणार, त्याच्यामध्ये अधिक करावं लागणार, 8% नफा. बघा मग आपल्याला काय करावं लागणार आहे, 1800चे 8% याच्यामध्ये काय करावं लागणार आहे, ॲड करावं लागणार आहे. बघा कोणत्याही संख्येचे 1% काढायचा असल्यास, कोणत्याही संख्येचा 1% काढायचा असल्यास उजवीकडून 2 घर सोडून पॉईंट द्यायचा. किती? 2 घर सोडून पॉईंट द्यायचा. म्हणून काय होणार, 1% बरोबर किती झाले, 18. 1% बरोबर 18. म्हणजे 18 माठी किती होणार, बघा लक्ष द्या. आताच आपण शिकलो होतो मध्ये 44/12, 44/16, 44/18. आपण तेव्हा भाग दिला होता. किती? 18 8 144. म्हणजे 8% किती होणार, 144. मग किती होणार, हे याची बेरीज होणार 0 4 4 4 8 1 9 आणि हे 1. म्हणजे त्याची विक्री किंमत किती होणार, म्हणजे सेलिंग प्राइस म्हणजेच काय, विक्री किंमत काय होणार आपली याची, 1944. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण त्याच्यावरती 8% ॲड करून 1944 रुपयाला तो विकणार. कितीला विकेल तो, 1944 ह्या रुपयाला तो विकेल. आपण अजून याला कसं सोपी करता येईल, हे सर्वात सोपी मेथड आहे. अजून थोडंसं 1-2 मेथड बघूया, तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा एक लोखंडी कपाट 1800 रुपयाला खरेदी केले. म्हणजे किती, 100% म्हणजे किती, 1800. आलं लक्षात? खरेदी किंमत ऑलवेज नेहमी काय असते, ती 100% असते. खरेदी किंमत नेहमी 100% असते. किती रुपयाला खरेदी केले, 1800 रुपयाला. म्हणजे 100% म्हणजे 1800. व 8% नफा घेऊन, म्हणजे 100% मध्ये त्याला परत 8% त्याने ॲड केले आणि त्याला विकले. तर 100% म्हणजे 1800, 8% 100% मध्ये टाकले म्हणजे किती होणार, 108. तर 108% बरोबर किती, क्लिअर आहे? आपण करूया तिरपा गुणाकार, कारण 108% ना, म्हणजे आपली ही विक्री किंमत झाली. खरेदी किंमत 100% आणि विक्री किंमत 108. कारण त्याच्यामध्ये 8% काय आहे, 8% काय त्याच्यामध्ये नफा आहे. म्हणून 100 मध्ये आपण 8% काढले. आपल्याला ह्याचीच किंमत काढायची, म्हणजे 108% म्हणजे किती रुपये. तिरपा गुणाकार करूया, किती होणार, 108 गुणिला
1800, इकडे काय येणार आहे 100 गुणिला x, किती 100 गुणिला x म्हणजे किती होणार आहे 108 गुणिला 1800 भागेला, म्हणजे 100 जे गुणाकारात x सोबत गुणाकारात आहे येणार इकडे भागाकारात. क्लिअर आहे. आणि x जशानी तसा x बरोबर. ठीक आहे. बघा आता इथे 2 शून्य, इथे 2 शून्य आहे, इथे 25चा भाग नाही चालला आहे कुठे, म्हणून आपण सरळ 0 0 0 0 कॅन्सल. किती होणार आहे 108 गुणिला 18 म्हणून x बरोबर. बघा आता इथे काय होते गडबड, तुम्हाला 18चा पाढा पाठ आहे बघा, लक्षातच ठेवा. 18 माठी 144 होतात, आपण 2-3 वेळा काढला, आला आपल्याला इथे. तर हे कधी पॉसिबल आहे, आपण माहीत नसतं तर आपण काय केलं असतं इथे 18 गुणिला बघा 108 गुणिला 18 किती 108 गुणिला 18. मग आपण काय केलं असतं, 18चा पाढा पाठ नाही आहे आपल्याला, आपण काय करतो मग इथे 8 8 64 4 हातचे आले 6 8 0 0 आणि 6चे 6 8 1 8, मग इकडे एक 0 देतो, मग 1 8 8 1 0 0 1 1 1 किती होतात हे 4 6 आणि 8 14शी 4 हातचा आला 1 8 आणि 1 9 आणि हा 1 किती आले 1944. कॅल्क्युलेशन वाढलं इथे, आपल्याला हे करता येते, पण आपल्याला जर पाढेपाठ असले तर आपण हे कॅल्क्युलेशन टाळू शकतो आणि आपला इथे वेळ वाचणार आहे. क्लिअर आहे. म्हणून बघा 18चा पाढा म्हणायचा तिथे 18 माठी 144शी 4 हातचे आले 14 18 0 0 14शी मग किती येणार परत 4 हातचा आला 1 18 1 18 आणि 1 19, मग आपली किंमत किती आली 1944. क्लिअर आहे. लिहून घ्या. पाढे पाठ करत चला मित्रो. पाढे जर तुम्ही पाठ कराल तर तुम्हाला कॅल्क्युलेशन सोपी जाईल. तुम्ही गणित सगळेच सोडू शकता, पण इथे हे जे कॅल्क्युलेशनसाठी जो लागणारा वेळ आहे तो आपल्याला काय करायचा आहे वाचवायचा आहे आणि हे कॅल्क्युलेशन टाळायचं आहे. पाढे स्क्वेअर क्यूब हे रोज लिहत चला. क्लिअर आहे. लिहून घ्या एवढं. बघा लक्ष द्या मित्रो, आपल्याला असं वाटते की आता 10,000 भरती येणार आहे तर मी ह्यावेळेस लागूनच जाणार, 3,000 2,000 जेव्हा येते तेव्हा मी लागणारच नाही कारण तिथे काय भरती कमी आहे. हे आपली चुकीची समजूत आहे. जागा कितीही निघू द्या, लाखोनं जरी जागा निघाल्या तरी आपल्याला तिथे अभ्यासाची आवश्यकता राहणारच आहे, फिजिकलची आवश्यकता राहणारच आहे. म्हणून आपल्याला जागा कमी राहो की जास्त राहो, आपल्याला अभ्यास आणि फिजिकल ह्या दोन्ही गोष्टी कराव्या लागणार आहे. तर असं कधीच समजायचं नाही की अरे जागा तर जास्त आहे ह्यावेळेस तर माझं सिलेक्शन होऊनच जाईल, असं नसते. तुम्हाला रिटर्न आणि फिजिकल ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करून ते एक्झाम काढावी लागणार आहे. क्लिअर आहे. तसंच बघा आता आपण जेव्हा जागा समजा 1000 जागा आहे, 1000च्या 1000 आपल्याला लागणार आहे का नाही. आपल्याला किती जागा पाहिजे फक्त एक, तर ते जागा 2 राहो की 2000 राहो, आपल्याला ती एक जागा आपली निश्चित झाली पाहिजे. ह्यासाठी आपण प्रयत्न करायचे. कोणी कितीही कॉम्पिटिशन देऊ, माणूस तेव्हा हारत नाही की जेव्हा तो परीक्षेमध्ये फेल होतो. माणूस कधी हारतो जेव्हा तो ठरवूनच घेते की मी आता जिंकणारच नाही. ठीक आहे. तर आपण मनापासून हारायचं नाही आणि प्रयत्न करत राहायचं. तुम्ही जेव्हा पेपर सेट सॉल्व्ह करता लक्ष द्या, आपण जेव्हा पेपर सेट अभ्यास करत असतो गणिताचा किंवा कोणत्याही विषयाचा, आपण अभ्यास करताना काय करतो अभ्यासच करत राहतो. नुसतं GS वाचू, गणित सोडू, बुद्धिमत्ता सोडू, सगळ्या गोष्टी करत असतो. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये महत्त्वाचं काय आहे पेपर. काय आहे पेपर, जो आपण खूप कमी म्हणजे सॉल्व्ह करतो. ज्यांना लक्षात आहे, ज्यांनी समजलं आहे परीक्षा कशी काढायची, त्याचा एकच फंड आहे, एक तर टॉपिक क्लिअर करून घेणे सगळे सर्वात आधी, त्याच्यानंतर पेपर सेट सॉल्व्ह करणे. आपल्याला सर्वात कठीण गोष्ट आहे पेपर सेट सॉल्व्ह करणे. हा जो आपला पेपर असतो 100 मार्क्सचा, आपण त्याची प्रॅक्टिसच नाही करत कारण आपल्याला असं वाटते अरे माझा अभ्यासच व्हायचा आहे. जर समजा तुम्हाला म्हटलं उद्या पेपर आहे तर तुम्हाला म्हणा अरे माझा अभ्यासच नाही झाला. तुम्हाला जर तो पेपर म्हटलं 5 महिन्यांनी आहे, 5 महिन्याच्या 1 दिवस आधी जरी म्हटलं की पेपर आहे उद्या, तर तुम्ही म्हणाल माझा अभ्यासच व्हायचा आहे. अभ्यास कधीच पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सर्वात आधी जेव्हा अभ्यास आपल्याला असं वाटलं की आपले सगळे टॉपिक क्लिअर झाले आहे, आपण पेपर सेट सॉल्व्ह करायचा. पेपर सेट सॉल्व्ह करताना लक्ष ठेवायचं की प्रॅक्टिस सेट न घेता प्रिव्हियस इयर पेपर सेट, म्हणजे आयोगाने आतापर्यंत जितकेही पेपर सेट घेतले म्हणजे पेपर घेतले आहे ते सगळे आपण मागवायचे, डाउनलोड करायचे किंवा मार्केटमध्ये बऱ्याच पुस्तकं अवेलेबल आहे त्या मागवायच्या आणि त्याच्यावरून सॉल्व्ह करायच्या. कारण बऱ्याचदा काय होते प्रॅक्टिस सेटमध्ये ते प्रॅक्टिस सेट बनवणारा असते एखादा. आता जर समजा मी एखादा पेपर सेट करत आहे तर मी काय करणार, मी विद्यार्थ्याची सोय नाही पाहणार किंवा व्हॅल्यूज नाही बघणार. पॉईंटमध्ये निघू दे कसंही निघू दे, हार्ड पेपर काढण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे अशी एक टेंडन्सी असते. पण आपण प्रयत्न करायचा
की जेव्हाही कधी प्रॅक्टिस करतो तर तेव्हा प्रिव्हियस इयर पेपर सेटच घेऊन आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की GSचे प्रश्न कसे विचारले आहे, बुद्धिमत्तेचे कसे विचारले आहे, मॅथमॅटिक्स म्हणजे अंकगणिताचे कसे विचारले आहे, आपल्याला त्याच्यावरून लक्षात येईल की प्रश्न कसे विचारले जातात आयोगाने आणि आपल्याला अभ्यास करायला सोपी जाईल. आणि जे प्रिव्हियस इयर पेपर सेटमध्ये किंवा गणितामध्ये व्हॅल्यूज एकमेकाशी रिलेटेड असतात, म्हणजे तुम्ही भाग द्यायला सोपी जाणार. तुम्हाला खूप गुणाकार भागाकार करायची गरज नाही. तुम्हाला जसं बघितलं होतं मगाशी 480 भागेला किती होता 48, त्याला भाग जाणारी संख्या दिली होती. आपण उगाच त्याला 480 भागेला 48 करून म्हणजे पुन्हा याला भाग द्या किती 24, मग याला 240 करा, मग याला परत 12 करा, मग याला परत 120 करा, है ना, मग परत 120 भागेला 12 करा, 12 1 12 आणि हे 0. असं करण्यात काही अर्थ नाही. लक्षात यायला पाहिजे 48 1 48 48 0 0 म्हणजे किती आले 10. क्लिअर आहे. तर अशा प्रकारे आपण तो अभ्यास केला पाहिजे. बघा लक्ष द्या. पुढे बघा, निलेश जाधव परभणी यांनी एक प्रश्न पाठवला. बघा आपण काही काही प्रश्न असे घेत आहोत की जे विद्यार्थ्यांनी आपल्याला विचारलेले प्रश्न आहे. जरी काही विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोपी वाटत असतील किंवा ज्यांना कठीण वाटत असेल त्यांनी ते बघा, आणि ज्यांना सोपी वाटत असेल त्यांना त्यांचा अभ्यास झालेला असेल चांगली गोष्ट आहे, त्यांना मी अभिनंदन करतो. त्यांनी अजून चांगला अभ्यास करा. बाकीचे जे विषय आपले राहिलेले आहे पण समजण्याचा प्रयत्न करा. बरेचसे असे विद्यार्थी आहे की नवीन आपण अभ्यास स्टार्ट करतो, आपल्याला येत नाही. आता मला समजत नव्हतं जेव्हा आता आपण म्हणतो की 2x अधिक 5x बरोबर 70. आता ह्याला सॉल्व कसं करायचं है ना, हे मला येतच नव्हतं किंवा समजतच नव्हतं. आपल्याला अजूनही समजत नाही. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना खूप अडचण जाते. बघा मग 2x आणि 5x किती झाले, मग इथे झाले 7x, हे किती झाले 70, मग x बरोबर किती 70. हे जे x इकडे गुणाकारात आहे इकडे काय झाले भागाकारात, मग 7 1 7 7 0 0 म्हणजे x बरोबर किती आले 10. x बरोबर किती आले 10. तर हे आपल्याला येतच नाही ना, म्हणजे करूनच नाही पाहिलं. सुरुवातीला आपल्याला समजत नाही. ह्या गोष्टी समजायसाठी आपण खूपच बेसिकमध्ये विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. आपल्या ॲपवरती सगळे व्हिडिओज आहे याच्यावरती संबंधित, असे बारीक 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 गोष्टी आहे प्रत्येक विषयाच्या तुम्ही त्या करायला. मराठीचं छान शिकवलेलं आहे, GSचं आहे, अंकगणित आहे आणि बुद्धिमत्ता, ह्या सगळ्या विषयाचा आपण डिटेलमध्ये बिलकुल शॉर्ट हळूहळू सगळ्या गोष्टी बेसिकपासून शिकवलेल्या आहे. ठीक आहे. तर आपल्याला ते सगळं यायला पाहिजे. बघा गणित बघूया. निलेश जाधव यांनी पाठवलेलं परभणीचे. आमचा व्हॉट्सॲप नंबर तुमच्याकडे आहे, त्याच्यावरती आपण विद्यार्थ्यांना म्हटलं आणि तुम्हाला पण जर कोणत्या गणिताची कोणत्या टॉपिकची जर अडचण असली तर तुम्ही तो गणित पाठवायला पाहिजे, टॉपिक पाठवायला पाहिजे. पुढच्या येणाऱ्या सेशनला आम्ही ते इथे तुमचं ते गणित घेऊया किंवा तो टॉपिक घेऊया. तो कोणत्याही विषयाचा असो, 4 पैकी कोणत्याही विषयाचा आम्ही इथे घेऊ. क्लिअर आहे. बघा त्यांनी काय प्रश्न केला आहे, ताशी 24 किलोमीटर पर आवर. काय म्हटलं आहे, ताशी 24 किलोमीटर पर आवर वेगाने गेल्यास शहरात पोहोचण्यासाठी लक्ष द्या, शहरात पोहोचण्यासाठी काय म्हटलं आहे, ताशी 24 किलोमीटर पर आवर वेगाने गेल्यास शहरात पोहोचण्यासाठी 2 तास 30 मिनिटं वेळ लागतो. किती 2 तास 30 मिनिट वेळ लागतो. किती लागतो 2 तास 30 मिनिट वेळ लागतो. जर काय म्हटलं आहे, जर 30 किलोमीटर पर आवर वेगाने गेल्यास किती वेळ लागेल, किती वेळ लागेल. क्लिअर आहे. तर किती वेळ लागेल काय म्हटलं, ताशी 24 किलोमीटर पर आवर वेगाने गेल्यास शहरात पोहोचण्यासाठी 2 तास 30 मिनिटे वेळ लागेल. जर 30 किलोमीटर पर आवर वेगाने गेल्यास किती वेळ लागेल. हा दिसायला जरी थोडासा कठीण प्रश्न वाटत आहे पण खूप सोपी प्रश्न आहे. तुम्ही तरी एकदा त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण 1 मिनिटात त्याला बघूया. क्लिअर आहे. सोडवून बघा आणि उत्तर कमेंटमध्ये लिहून सांगा.
बघा लक्ष द्या मित्रो, जर समजा आता तुम्ही आपल्या घरी आहे आणि आपल्या घरून तुम्हाला समजा जॉबला किंवा दुसऱ्या गावाला, मामाच्या गावाला जर जायचं आहे, समजा मामाच्या गावाला जायचं आहे, तुमच्या मामाच्या गावाला जायचं आहे, जर समजा तुम्ही आपली बुलेट काढली किंवा गाडी, कोणतीही गाडी काढली, तुम्ही त्या गाडीची स्पीड समजा तुमची 60च्या स्पीडने गेले, 60च्या स्पीडने म्हणतो म्हणजेच काय, आपण 60च्या स्पीडने म्हणजेच काय, एका तासामध्ये 60 किलोमीटर, किती, एका तासामध्ये 60 किलोमीटर, म्हणजे एका तासात जर तुम्ही 60 किलोमीटर जाता म्हणजे तुम्ही 2 तासात किती किलोमीटर जाणार, 120 किलोमीटर. येत्या लक्षात, एका तासात जर तुम्ही 60 किलोमीटर जाता तर 2 तासामध्ये तुम्ही जाणार 120 किलोमीटर. तसंच तुम्ही 3 तासामध्ये किती जाणार, 3 तासामध्ये जाणार 18 म्हणजे 180 किलोमीटर. येत्या लक्षात. बघा तशावर आधारित काही प्रश्न आहे, लक्ष द्या. ताशी म्हणजे एका तासाला 24 किलोमीटर पर आवर वेगाने, 24 किलोमीटर पर आवर वेगाने गेल्यास शहरात पोहोचण्यासाठी 2 तास 30 मिनिटे म्हणजे किती, 2.5 तास लागतो. 2.5 तास वेळ म्हणजे 2 तास 30 मिनिटे वेळ लागतो. जर 30 किलोमीटर पर आवर वेगाने गेल्यास किती वेळ लागेल. ठीक आहे, बघा लक्षात द्या काय म्हटलं यांनी. आता इथे आपली काय स्पीड किती आली आहे, स्पीड आली आहे 24 किलोमीटर पर आवर. किती, 24 किलोमीटर पर आवर. स्पीड किती आहे आपली, 24 किलोमीटर पर आवर. पर आवर म्हणजे काय, एका तासाला 24 किलोमीटर. ठीक आहे, आणि वेळ किती लागला तिथे, टाईम लागला आहे 2 तास 30 मिनिट. बघा लक्ष द्या, सोपी गणित आहे. 2 तास 30 मिनिट लागला आहे. आपलं एकूण अंतर काढूया. एकूण अंतर त्यांनी किती पार केलं, त्याची स्पीड किती होती, 24 किलोमीटर पर आवर. किती वेळ लागला, 2 तास 30 मिनिटे, म्हणजे तो 2.5 तास चालला. म्हणजे पहिल्या तासाला तो किती चालला, पर आवर 24 किलोमीटर पर आवर ना, म्हणजे एका तासात तो 24 किलोमीटरच गेला. म्हणजे पहिल्या तासात तो गेला 24 किलोमीटर. दुसऱ्या तासामध्ये किती गेला, बघा 2 तास 30 मिनिटं म्हटले आहे. दुसऱ्या तासामध्ये परत तो 24 किलोमीटर गेला. तिसऱ्या तासाला म्हणजे तिसरा तास गेला का, तो नाही, तो तिसऱ्या तासातही अर्धाच तास म्हणजे 30 मिनिटं चालला. म्हणजे एका तासाला 24 किलोमीटर, तर अर्ध्या तासाला किती, 12 किलोमीटर. टोटल आपले किती झाले, 24 दुने 48 आणि 12 किती झाले, 60. म्हणजे 60 किलोमीटर हे काय झालं मित्रो, आपला टोटल डिस्टन्स. टोटल डिस्टन्स काय आहे, डिस्टन्स किती झालं हे, 60 किलोमीटर. त्यांनी विचारलं काय आहे, जर 30 किलोमीटर वेगाने गेल्यास, जर 30 किलोमीटर वेगाने गेल्यास किती वेळ लागेल. बघा 30 किलोमीटर पर आवर वेगाने म्हणजे एका तासात तो किती चालला, 30 किलोमीटर. मग 2 तासात किती, म्हणजे मग तो 2 तासामध्ये किती किलोमीटर जाणार, तर 60 किलोमीटर. म्हणून याचं उत्तर काय राहणार आहे, 2 तास. क्लिअर आहे. बघा एका तासामध्ये तो चालला ना, 1 तासामध्ये किती, 30 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने है ना, 30 किलोमीटर पर आवरची स्पीड आहे ना. बघा जर 30 किलोमीटर पर आवर वेगाने गेल्यास म्हणजे 30च्या स्पीडने गेल्यास त्याला किती जायचं आहे, 60 किलोमीटर. म्हणजे त्याला मग किती लागणार आहे, 2 तास, 1 तास, परत 1 तास. ठीक आहे, म्हणजे किती झाले, एका तासात 30 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी म्हणजे 30 किलोमीटर गेला. दुसऱ्या तासामध्ये पण तो 30 किलोमीटर पर आवर या स्पीडने 30 किलोमीटर गेला. म्हणजे टोटल किती झाले त्याचे, 2 तास. ठीक आहे, म्हणजे त्याला टोटल किती लागणार आहे, 2 तास. तर बघा मित्रो, अशा प्रकारे आपण इथे आता गणितावरती अभ्यास कसा करायचा, पाढे, स्क्वेअर, क्यूब याचा सगळा किती महत्त्वाचा फरक पडतो गणित सोडवताना ह्याच्यावरती आपण बघितले. टाईम मॅनेजमेंट बघितली. तुम्ही जेव्हा ऑनलाईन जेव्हा पेपर सॉल्व करून राहिले आहे तर त्याच्यामध्ये बघा, तुम्ही जो टायमिंग मी दिला आहे तो फॉलो करण्याचा प्रयत्न करा. गणित दिला आहे म्हणून मी 1-1.5 तास नुसतं गणितच सोडवत आहो किंवा नुसतंच बुद्धिमत्ता सोडवत आहो असं करा नको. तर टाईम पिरियडमध्ये आपल्याला ते गणितच सोडवायचे आहे. कारण असं होणार, 100पैकी तुमचे 50च गणित म्हणजे 50च प्रश्न झाले किंवा 60 प्रश्न 70 प्रश्न झाले, बाकीच्या 30 प्रश्नासाठी तुमच्याकडे वेळच नाही वाचला आखरी, असं व्हायला नको. तर प्रत्येक गोष्टीचे सेक्शन वाईज तुम्ही आपले तो टायमिंग जो काढून दिला सुरुवातीला लेक्चरला मी, तो फॉलो करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला ज्या ज्या प्रश्नामध्ये प्रॉब्लेम येतो गणित शिकताना ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा किंवा तुमच्याकडे व्हॉट्सॲप नंबर आहे आमचा, त्या नंबरवरती तुम्ही ते प्रश्न पाठवा. पुढच्या वेळेस पुढच्या सेशनला आम्ही ते इथे सगळे प्रश्न घेऊ आणि तुमचं ते डाऊट्स क्लिअर करू. क्लिअर आहे. नमस्कार.